नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रदीप काका खूप दिवस झाले घरी आलेले नसतात. अगदी इथे कला आणि अद्वैतचं लग्न झाल्यापासून प्रदीप काका कामानिमित्त जे बाहेर गेलेले असतात ते पुन्हा चांदेकरांच्या घरी परत काही येत नाही. तेव्हा इकडे आता कलाने प्रदीप काकांच्या घरी न येण्याचं कारण हे शोधून काढलेलं असतं आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं प्रदीप काकांच्या घरी न येण्याचं कारण म्हणजे त्यांचं दुसरं लग्न आणि त्यातून झालेली त्यांना एक मुलगी, तिचं नाव असतं सखी. तर इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला कलाला कळतं की प्रदीप काकांना आता आपल्या कुटुंबाची गरज आहे, पण इथे सरोजच्या भीतीने आणि त्याचबरोबर आबाच्या भीतीने इथे प्रदीप काका सखीला घेऊन घरी येत नसतात. पण ज्या वेळेला ही गोष्ट कलाला कळते तेव्हा कला प्रदीप काकांना सपोर्ट करते आणि सखीला घरी आणायला सांगते. त्यावेळेला इथे आता सरोजचं नाही नाही ते बोलणं कलाला ऐकून घ्यावं लागतं. पण त्यावेळेला इथे कला प्रदीप काकांना आणि सखीला सपोर्टच करते. तर इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो की इथे प्रदीप काकांना सखी नावाची एक दुसरी मुलगी आहे, म्हणजे अद्वैतची बहीण. ज्या वेळेला अद्वैतला सुद्धा हे कळतं तेव्हा तो कलावरती रागवतो, पण त्यानंतरला कला त्याला समजावते आणि मग त्याला सत्य परिस्थिती काय आहे ती सगळी कळलेली असते. त्यामुळे आता अद्वैतने सुद्धा कलाला सपोर्ट करायचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, असं अचानक काय घडतं की कलाला प्रदीप काकांच्या दुसऱ्या लग्नाचं सत्य कळतं आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलीचं सुद्धा. आणि नंतरला ती दोघांना घरी घेऊन येण्याचा निर्णय का घेते आणि इथे सखीचा कशा पद्धतीने इथे गौप्यस्फोट होतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, कलाला विचार पडलेला असतो की प्रदीप काका घरामध्ये का नसतात? जेव्हापासून आमचं लग्न झालंय, माझं आणि अद्वैतचं लग्न करून बाबा जे घरातून निघून गेलेत ते आत्तापर्यंत परत आलेलेच नाही आहेत. नक्की कारण काय असेल? विचारू तरी कुणाला ना? तेव्हा इकडे बोलता बोलता कला आता प्रदीप काकांची आठवण तर काढत असते, पण इथे सरोजला अद्वैतला खूप जास्त राग येत असतो. कारण अद्वैतला माहिती असतं की सरोजला बाबांचा विषय काढलेला अजिबातच आवडत नाही. कारण त्याला लहानपणापासून माहिती असतं की जर आई माझ्याजवळ असेल तर बाबा माझ्याजवळ नसतात आणि बाबा असतील तर आई नसते. दोघेही सोबत कधीच अद्वैतला वाढवू शकलेले नसतात. त्यामुळे इथे अद्वैतला एक गोष्ट तर माहिती असते की माझ्या आईला ज्या गोष्टीचा त्रास होतो ती गोष्टसुद्धा घरामध्ये बोलली नाही गेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप काकांचं नाव घेतल्यावर सुद्धा इथे आता सरोजला खूप जास्त राग हा येतच असतो. त्यामुळे इथे कला आता आठवण काढते आणि गप्पच बसते. कारण अद्वैतला आणि कलाला आता दोघांनाही एकमेकांबरोबर काही भांडायचं नसतं, पण तरीसुद्धा प्रदीप काकांचं एक नाव घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला असतो आणि कलाला ते सुद्धा नको असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता कलाला शोधून काढायचं असतं की नक्की असं काय घडलंय म्हणून प्रदीप काका हे आता घरी येत नाही. त्यानंतरला इथे आता कला तो विषय पुन्हा काही घरामध्ये काढत नाही. पण मात्र इथे सरोज ही आता कला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. ती म्हणत असते अद्वैतला, जेव्हा अद्वैत तिची विचारपूस करायला येतो की आई तू बरी आहेस ना, तू एवढी रात्र झाली तरी जागी का? तेव्हा अद्वैत आता जेव्हा सरोजला विचारतो की आई काय झालंय, तेव्हा सरोज म्हणते काही नाही रे, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो का, पण तू माझी का काळजी घेतेस? आणि हे बघ, माझी काळजी करू नकोस, तू झोप बरं. तेव्हा इथे सरोज म्हणते नाही मला झोप येत. तुझं लग्न झाल्यापासून माझी झोप उडाली आहे. गेली 1.5-2 महिने मला झोपच येत नाही. तुझ्या काळजीने मला आता झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं, एवढं टेन्शन तू का घेतेस? तेव्हा इथे सरोज म्हणत असते अरे, तुझ्या बाबांचं आणि माझं लग्न झालं. आमचं लग्न आमच्या मर्जीने झालेलं नाही आहे. लग्न टिकवण्याचा आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला, पण आमचं लग्न नाही टिकलं. त्यातून तुझा जन्म झाला, पण आम्ही दोघे एकत्र कधीच तुला वाढवू नाही शकलो. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुला खूप
सर्वाईव्ह करायला लागले. पण कसं असतं ना बेटा, 2 नवरा बायकोंमध्ये आहे ना कम्पॅटिबिलिटी असणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं. काही ना काहीतरी साम्य हे 2 नवरा बायकोमध्ये हवंच आणि जे नसेल ना, तर मग खूप काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. विनाकारण हे नातं फक्त ओढावं लागतं, ताणावं लागतं. आता तुझे बाबा आणि माझंच बघ ना, कदाचित आम्ही दोघेजण एकमेकांसाठी बनलो नव्हतोच. जर तुझ्या बाबांचं वेगळं कुठेतरी लग्न झालं असतं आणि माझं दुसरीकडे कुठे लग्न झालं असतं, तर कदाचित, कदाचित आमच्या दोघांचा संसार हा सुखाचा झाला असता, असं सरोज म्हणते. आणि इथे कला ही खूप गरीब घरातली मुलगी आहे आणि त्याच्यामध्ये हट्टीसुद्धा. ती तुझं काही ऐकतसुद्धा नाही आणि बघितलंस ना, हल्ली ती खूप जरा जास्तच करायला लागले. बिझनेसमध्ये, घरामध्ये, सगळीकडे तिला बोलायचं असतं, काही नाही काहीतरी करायचं असतं. एवढा पैसा तिने बघितलेला नाही आहे. गरीब घरातली आहे ती आणि म्हणून ती अशी वागते. त्यामुळे इथे अद्वैत म्हणतो की नाही आई, अशी ती नाही आहे. तेव्हा इथे सरोज म्हणते, तुला असं वाटतं रे, पण ती तशीच आहे. ती विनाकारण इथे पैसा उधळत नाही, पण तुला माहिती नाही आहे. तिने एवढा पैसा, एवढी संपत्ती एकसाथ कधी बघितलेली सुद्धा नाही आहे. म्हणून ती अशी वागते. मला ती अजिबात आवडत नाही. तुला तिच्याबरोबर संसार ओढायत आणायची अजिबात गरज नाही आहे. तुमच्यामध्ये प्रेम आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, आमच्यामध्ये प्रेम नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते, तसंच प्रेम तुझ्या बाबांच्या आणि माझ्यामध्ये सुद्धा कधीच निर्माण होऊ शकलं नव्हतं. म्हणून तर आमच्या दोघांमध्ये कधीच इथे प्रेम नसल्यामुळे आम्ही दोघे एकत्र कधी राहिलोसुद्धा नाही. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, सरोज आता अद्वैतला सुद्धा तेच समजावत असते की कला तुझ्यासाठी योग्य मुलगी नाही आहे, योग्य जोडीदार नाही आहे. त्यामुळे इथे ती अद्वैतला भडकवत असते की कलाला सोडून दे, नाहीतर दुसऱ्या कुठल्यातरी चांगल्या मुलीचा विचार कर. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सरोज जे अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते तेच तिच्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं. म्हणजे इथे आता प्रदीप काका हे घरी येत नसतात, मग ते कुठे असतात असं आता कलाला वाटत असतं आणि कला त्यामागचं कारणसुद्धा शोधून काढत असते. ती आबांना विचारते की आबा, म्हणजे तुम्ही मला सांगा ना की प्रदीप काका कुठे आहेत? म्हणजे जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे ते घरीच आलेले नाही आहेत. तेव्हा आबा म्हणतात की त्याला कलाची खूपच जास्त आवड आहे, म्हणून तो असा त्याची कला जोपासण्यासाठी बाहेर असा कुठे कुठे जात असतो. सरोजला ते आवडत नाही म्हणून तो इथे राहत नाही आणि इथून ते काम करत नाही. पण तू त्याचा विषय काढू नकोस, कारण का सरोजला ते नाही आवडत. त्यामुळे इथे कला म्हणते, काय करू, कुणाला विचारू ना त्यांच्याबद्दल. तेव्हा इथे आता अद्वैतबरोबर विषय काढला तर तो तर रागवला होता. तो म्हणतो, तुला नको तिथे नाक खुपसायची गरज नाही आहे. मग आता काय करू? तेव्हा इकडे आता रजनीला ती हळूच विचारते. तेव्हा रजनी म्हणत असते, हे बघ कला, हा विषय घरामध्ये काढू नकोस, कारण वहिनींना नाही आवडत. ते घरामध्ये राहत नाही, कारण इथे वहिनी आणि त्यांचं जास्त जमत नाही, म्हणूनच. तेव्हा इकडे कला म्हणते, हो का? त्यानंतरला कला इथे आता प्रदीप काकांजवळ संपर्क करण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्याजवळ बोलणं काही होत नाही. एके दिवशी कला मार्केटमध्ये जाते आणि तिला झुळूकशे तिथे प्रदीप काका आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी असते, सखी. सखी नावाची मुलगी असते. पण इथे प्रदीप काका आणि ती मुलगी मार्केटमध्ये आता काही वस्तू खरेदी करण्यासाठी आलेले असतात. तेव्हा त्या दोघांना एकत्र बघून कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि इथे आता कला जाऊन त्यांना आवाज देते आणि म्हणते, कसे आहात बाबा? तेव्हा इकडे आता प्रदीप काकांना खूप मोठा धक्का बसतो आणि कला विचारते की ही मुलगी कोण आहे? तेव्हा प्रदीप काका म्हणतात, कोण म्हणजे माझी मुलगी. तेव्हा इथे कलाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा ती विचारते की बाबा, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे प्रदीप काका म्हणतात की चल माझ्याबरोबर घरी, मी तुला सगळं काही सांगतो. तेव्हा इथे कलासुद्धा आता सगळं ऐकण्यासाठी त्यांच्याबरोबर जाते. तेव्हा इथे प्रदीप काका म्हणतात की मी इथे राहतो, मी आणि माझी मुलगी, आणि एक काम करण्यासाठी बाईसुद्धा कधी कधी येते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता एक भिंतीला फोटो लागलेला असतो. त्या बाईचं नाव असतं गायत्री. तेव्हा इकडे आता प्रदीप काका म्हणत असतात की कला, गायत्री नावाच्या मुलीबरोबर मी लग्न केलं होतं, कारण ती मुलगी आधीपासूनच मला आवडत होती, पण माझी कधी हिंमत झाली नाही आणि त्यानंतर आबांनी मला सरोजबरोबर लग्न करायला सांगितलं. तिच्याबरोबर मी लग्न केलं आणि सुखाचा संसार करण्याचा प्रयत्न देखील करत होतो. पण तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तसं नातं
निर्माणच नाही झालं. आम्ही दोघंजण आमचं नातं जणू काही ओढत होतो. आणि तेव्हा पुन्हा माझी भेट गायत्रीजवळ झाली. गायत्रीचं लग्न झालं नव्हतं आणि त्यावेळेला मी तिच्याबरोबर पुन्हा लग्न केलं आणि ही गोष्ट सरोजला आवडली नव्हती आणि कुणालाच ती गोष्ट आवडली नव्हती आणि त्यानंतरला मी पुन्हा कधी कुणाला सांगण्याचा प्रयत्न देखील केला नाही. गायत्री, मी आणि आम्हाला इथे आता सखी नावाची मुलगीसुद्धा झालेली आहे. मी विचार सोडला होता गायत्रीचा, पण पुन्हा आमची भेटसुद्धा झाली. त्यामुळे इथे आता कलाला कळलेलं असतं की म्हणूनच प्रदीप काका घरी येत नाही आणि त्यांची एक मुलगीसुद्धा आहे. पण आता काय करायचं? त्यानंतरला इथे कला म्हणत असते, मग तुम्ही सखीला घेऊन घरी का येत नाही? तेव्हा इकडे आता प्रदीप काका म्हणत असतात की सरोजला ही गोष्ट आवडणार नाही. पण आता गायत्री जिवंत नाही आहे. गायत्रीला जाऊन 2 वर्ष झाली. सखीची काळजी कोण घेणार? म्हणूनच म्हणूनच मी अद्वैत आणि तुझं लग्न झाल्यानंतर लगेचच इकडे निघून आलो. तेव्हा कला म्हणते, मग सखीला आता कुटुंबाची गरज आहे. तिचं एवढं मोठं कुटुंब आहे, तर तुम्ही तिला घेऊन घरी या ना. तेव्हा इकडे प्रदीप काका म्हणतात, मला भीती वाटते. तेव्हा इकडे कला म्हणते, तुम्ही येऊन तर बघा. मी तुम्हाला सांगते की सगळेजण तुम्हाला आणि सखीला नक्की स्वीकारतील. तेव्हा इकडे आता प्रदीप काका मनातून खूपच जास्त घाबरलेले असतात. ते म्हणतात की मला चुकीचं समजू नकोस, पण मी खरं सांगतो मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्यावेळेला जे योग्य वाटलं तेच मी केले. तेव्हा इकडे आता प्रदीप काका विचार करतात की काय करू? सखीला घेऊन घरी जाऊ का? तेव्हा इकडे आता प्रदीप काका जेव्हा सखीला घरी घेऊन येतात, तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की ही मुलगी कोण आहे? त्यानंतरला इथे आता जेव्हा आबा, सरोज सगळेजण विचारतात की ही मुलगी कोण आहे? तेव्हा प्रदीप काका सांगायला घाबरत असतात आणि तेव्हा कला म्हणते की ही प्रदीप काकांची मुलगी आहे, बाबांची मुलगी आहे, गायत्री आणि बाबांची मुलगी. तेव्हा इकडे कलाने आता सखीचा खूप मोठा गौप्यस्फोट हा चांदेकरांच्या समोर केलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे तुला कसं माहिती? तेव्हा कला म्हणते, कारण मार्केटमध्ये ह्या दोघांना मी बघितलं होतं आणि तेव्हा मी बाबांना विचारलं की ही मुलगी कोण आहे? तेव्हाच त्यांनी मला सांगितलं. या मुलीला आता आपल्या सगळ्यांची गरज आहे. कारण का बाबांना आता कामानिमित्त बाहेर जावं लागतं. सखीची काळजी घ्यायला कुणीही नसतं. कारण का सखीची आई गायत्री यांचं 2 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे आता सखी जर इथे राहिली तर, असं इथे प्रदीप काकासुद्धा म्हणतात. तेव्हा सरोजला खूप राग येतो आणि ती म्हणते, काय बोलताय तुम्ही? माझ्या सवतीच्या मुलीला तुम्ही या घरामध्ये ठेवून घेणार आहात का आता? तेव्हा इकडे प्रदीप काका म्हणतात, आबा याच्यावरती तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे का? मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं. तुमच्या इच्छेखातर मी तिच्याबरोबर लग्न केलं आहे आणि सरोजबरोबरचं नातं टिकवण्याचा मी अतोनात प्रयत्न केला, बघितलं तुम्ही. पण तिनेसुद्धा मला कधीच समजून घेतलं नाही, कधीच माझं काही ऐकलं नाही. तिला माझी कला जी मी जोपासत होतो ती तिला कधी पटलीच नाही. पण गायत्री अशी नव्हती. गायत्री कधी मला माझ्या कामावरून जज करत नव्हती. ती तिचं काम करत होती, मी माझं. आणि ती नेहमी मला अप्रिशिएटच करत होती. त्यानंतरला इथे प्रदीप काका आणि सरोजचं मूळ कारण म्हणजे त्यांची कला. त्यांना कला जोपासायला आवडत होती. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडत होत्या. ड्रॉइंग करायला आवडत होतं. तर इकडे आता सरोजला या गोष्टी अजिबातच पटत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत होते आणि त्याच्यातूनच त्यांना गायत्री मिळते आणि ते पुन्हा गायत्रीबरोबर आपला संसार सुरू करण्याचा विचार करतात आणि त्याच्यामधून त्यांना सखी नावाची मुलगी झालेली असते आणि त्या मुलीला आता एका कुटुंबाची गरज असते. तेव्हा इथे काय करावं आणि काय नाही, सगळ्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे कला म्हणत असते, पण आई, सखीला आता आपली गरज आहे आणि त्यामुळे आपण सखीचा जर सगळ्यांनी मिळून सांभाळ केला तर तीसुद्धा आपल्याच घरातली मुलगी आहे की नाही. त्यामुळे इथे सरोजला कलाचा इतका राग येतो की सरोज कलाचा खूप जास्त अपमान करते. तिला वाटेल तसं बोलते. नाही नाही, ते तिला ऐकून घ्यावं लागत असतं, कारण ती इथे प्रदीप काकांच्या दुसऱ्या मुलीला म्हणजे सखीला सपोर्ट करत असते म्हणून. तेव्हा इथे आता प्रदीप काका म्हणत असतात की बाबा, आता गायत्री जिवंत नाही आहे, 2 वर्ष झाली ती मला सोडून गेली आहे. पण आता आमची सखी आहे, ती सखी घरी एकटी असते. कुणावरतीही मी विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणूनच तिला एका कुटुंबाची गरज आहे. म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आहे. तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल असं मला वाटतं.
तेव्हा इकडे जणू काही रजनीला तर आवडलेली असते सखी. रजनीला असं वाटत असतं की आता जर इथे भाऊजींना आणि त्या मुलीला आपल्या सगळ्यांची गरज आहे, तर आपण त्यांची साथ दिली पाहिजे. पण मात्र अद्वैत याला तर हा निर्णय पटलेला नसतो. पण आता त्याला आपल्या बाबांनासुद्धा दुखवायचं नसतं. आणि त्याचबरोबर इथे सरोजलासुद्धा आता या गोष्टीचा राग आलेला असतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू तरी समजून घे ना. अरे ती बहीण आहे तुझी. आता ती बाबांचीच मुलगी आहे ना. जरी आता त्यांचं आणि सरोज मॅडमचं पटत नसलं, तरी आपल्याला त्यांचं काहीतरी म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे की नाही. गायत्री आता जिवंत नाही आहेत. मला माहिती आहे 2 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं आहे. आणि आता सखी ही लहान आहे. तिला दुसरं कुणाच्या तरी आधारावरती सोडून बाबा कामानिमित्त बाहेर कसे काय जातील? तेव्हापासून ते कामालासुद्धा गेलेले नाही आहेत. तुला कळतंय का? तेव्हा इकडे ती जर आपल्याबरोबर इथे राहिली, तर बाबा त्यांचं काम करतील आणि सखीलासुद्धा एवढं छान, सुंदर कुटुंब मिळेल. या गोष्टीचा तू विचार कर ना. इथे आता कला आबांनासुद्धा समजावते. सरोज तर आता रागाने रूममध्ये जाऊन बसलेली असते. तिला कुणाशी काही बोलायचं सुद्धा नसतं. त्यानंतरला इकडे आता कलाने सरोजला समजावण्याचा हट्ट तर सोडलेला असतो. ती तिच्याजवळ काय बोलायला जाणार? ती काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. कला मात्र अद्वैतला आणि आबांना समजावते. तेव्हा इकडे कलाच्या समजवण्याने आबांनी आता निर्णय घेतलेला असतो की सखी ही मुलगी चांदेकरांच्या इथेच राहणार. कारण ती चांदेकरांची इज्जत आहे. प्रदीपची मुलगी आहे. जरी प्रदीपकडून चूक झाली असली, तरीसुद्धा त्या मुलीची काय चुकी आहे? तिची आता आई जिवंत नाही आहे. त्यामुळे आता ती मुलगी आपल्या घरीच राहणार असा निर्णय आबांनी घेतलेला असतो. आणि त्यामुळे इथे सरोजला आबांचा तर राग आलेला असतो. कलाचा सुद्धा खूपच जास्त राग आलेला असतो आणि आबांचा सुद्धा. त्याचबरोबर इथे आता प्रदीप काका सखीला घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतात. आणि त्या निर्णयामध्ये कलाने तर सपोर्ट त्यांना केलेलाच असतो. पण त्याचबरोबर तिने इथे आबांना आणि अद्वैतलासुद्धा जाणीव करून दिलेली असते की सखी आपल्या घरची मुलगी आहे. अद्वैत तुझी बहीण आहे. आबा तुमची नात आहे. म्हणून आबांनी प्रदीप काकांना समजून घेतलेलं असतं. तर अशा पद्धतीने इथे आबांनी कलाला सपोर्ट करत प्रदीप काकांची साथ दिलेली असते आणि सखीला घरामध्ये ठेवून घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे कलाने अद्वैतला सुद्धा समजावलेलं असतं. मात्र इथे सरोजला खूपच जास्त राग आलेला असतो.